हॅलो, नमस्कार. शरद फुलकर ओरिजिनल एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण महत्त्वाच्या जाहिराती पाहणार आहोत. जाहिरातीची संख्या एकंदरीत 7 ते 8 अशा जाहिरातीची संख्या असणार आहेत. यामध्ये बऱ्याचदा जाहिराती ह्या भाषिक अल्पसंख्याक सोबतच अनुदानित व काही अनुदानित शाळेवर असलेले रिक्त पद तासिका तत्वानुसार भरण्यात येईल त्याविषयी सुद्धा आपण जाहिराती पाहणार आहोत. पहिली जाहिरात आहे मित्रांनो, शिक्षण सेवक पाहिजे म्हणतात. ऐनपूर परिसर शिक्षण प्रसारक मंडळ ऐनपूर, भाषिक अल्पसंख्याक संचालित सरदार वल्लभभाई पटेल विद्यालय ऐनपूर, तालुका रावेर, जिल्हा जळगाव. तर ही जळगाव येथील जाहिरात आहे मित्रांनो. यामध्ये ते म्हणतात की आमच्या मंडळाने चालवलेल्या अनुदानित माध्यमिक विद्यालयात रिक्त उपशिक्षक म्हणजेच शिक्षण सेवक हे पदे माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद जळगाव यांच्या मान्यतेच्या अधीन राहून खालीलप्रमाणे पदभरती करायची आहे. या ठिकाणी हे अल्पसंख्याक संस्था असल्यामुळे येणारे पदे खुला प्रवर्गातील असतात. पदसंख्या एकंदरीत 2 आहेत. पैकी एक पद इंग्रजी विषयाला गेलं, दुसरं पद हिंदी विषयाला आलं. तर अनुक्रमांक 1मध्ये शिक्षण सेवक आहे आणि अनुक्रमांक 2मध्ये सुद्धा शिक्षण सेवक आहे. या ठिकाणी ते सांगितलं की इंग्रजी विषयाला BA BEd पाहिजे, पण सोबत TT पेपर 2 किंवा CTT पेपर 2 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. हिंदी विषयाला सुद्धा BA BEd इन हिंदी म्हणजे काय, BA लिटरेचरमध्ये पाहिजे, हिंदीचे लिटरेचर, आणि BA इथं इंग्रजी लिटरेचरमध्ये पाहिजे. सोबत TET पेपर 2 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे आणि हे दोन्ही जागा खुल्या प्रवर्गासाठी येतात. गरजू व पात्रताधारक उमेदवारांनी प्रत्यक्ष मुलाखतीसाठी सर्व शैक्षणिक अर्हतेचे मूळ प्रमाणपत्रासह दिनांक 7 जुलै रविवारला सकाळी 11 वाजता सरदार वल्लभभाई पटेल विद्यालय ऐनपूर, तालुका रावेर, जिल्हा जळगाव येथे स्वखर्चाने उपस्थित राहावे. श्री प्रमोद महाजन, वामन पाटील म्हणजे संजय वामन पाटील, आणि विशेष म्हणजे श्रीराम नारायण पाटील चेअरमन. आणि ही जाहिरात जी आहे, ही जाहिरात 29 जून 2024ला पेपरमध्ये आलेली, लोकमत पेपरला आलेली आहे आणि या ठिकाणची मुलाखत 7 जुलैला आहे. दुसरी जाहिरात आपण पाहणार आहोत लगेचच. या ठिकाणी बघा, दुसरी जाहिरात आहे ही आहे शिक्षण सेवक पाहिजेत म्हणून. या ठिकाणी ही जाहिरात आहे मित्रांनो भाषिक अल्पसंख्याक शाळेची. बलवाडी परिसर शिक्षण प्रसारक मंडळ बलवाडी, भाषिक अल्पसंख्याक संचालित श्री बाजीराव नाना पाटील. बघा, श्री बाजीराव नाना पाटील टेबिन माध्यमिक विद्यालय बलवाडी, तालुका रावेर, जिल्हा जळगाव. आमच्या मंडळाने चालवलेल्या अनुदानित माध्यमिक विद्यालय हे अनुदानित माध्यमिक विद्यालय आहे. या विद्यालयात रिक्त उपशिक्षक म्हणजे शिक्षण सेवक पद माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद जळगाव यांच्या मान्यतेच्या अधीन राहून खालीलप्रमाणे पदभरती करायची आहे. या ठिकाणी मात्र एकच पद आहे. इंग्रजी विषयासाठी खुल्या प्रवर्गासाठी पदसंख्या 1 आणि BA BEd इंग्रजीमध्ये म्हणजेच इंग्लिश लिटरेचरमध्ये पाहिजे त्यांना, आणि सोबत TT किंवा CTT पेपर 2 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, कारण हे माध्यमिकचं पद आहे. गरजू व पात्रता उमेदवारांनी दिनांक 6 जुलै 2024ला शनिवारला सकाळी 11 वाजता बाजीराव नाना पाटील टेबिन माध्यमिक विद्यालय बलवाडी, तालुका रावेर, जिल्हा जळगाव या ठिकाणी मुलाखतीसाठी किंवा प्रत्यक्ष मुलाखतीसाठी सर्व शैक्षणिक कागदपत्र उपलब्ध घेऊन, त्याचे झेरॉक्स प्रती घेऊन, फोटो वगैरे घेऊन तिथं उपस्थित राहायचं आहे. श्री नरेंद्र विठ्ठल पाटील सचिव आहेत, विनोद जगन्नाथ पाटील चेअरमन आहेत. ही सुद्धा जाहिरात जळगाव मेनमध्ये जून 29, 2024ला लोकमत पेपरला आलेली आहे. हे लोकमत पेपर ठीक आहे, लोकमत पेपरला आलेली आहे. तर आता आपण तिसरी जाहिरात पाहणार आहोत मित्रांनो. तिसरी जाहिरात जी आहे ही आहे ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ नेहरू नगर, तालुका कंधार, जिल्हा नांदेडची आहे. अनुदानित आहे हे. ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ संचालित खालील शाखेत महाराष्ट्र शासन आदेश क्रमांक 2024 प्र 43/UE जा भ ज म्हणजे विमुक्त जाती भटक्या जमाती 1 दिनांक 24/7/2024 नुसार, म्हणजे 24 जून 2024 नुसार अनुदान तत्वावरील अनुदान तत्वावरील खालील पदे मंजूर आहेत. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी आपले सर्व मूळ कागदपत्रे साक्षांकित प्रतीसह मुलाखतीस स्वखर्चाने उपस्थित राहावे. या ठिकाणी एकंदरीत 2 पदे दिलेली आहेत. पहिलं पद आहे उच्च माध्यमिक शिक्षण सेवकाचं, MSc BEd गणितामध्ये पाहिजे. आणि
S16 पेमेंट आहे, म्हणजे 44,900 ते 1,42,400 इतकं मिळेल. प्रवर्ग मात्र OBC आहे, एकच पद आहे. सोबत दुसरं जे पद आहे ते शिक्षण सेवकाचंच आहे. MSc BEd पाहिजे, B+ म्हणजे सेकंड क्लासमध्ये जीवशास्त्रामध्ये पाहिजे. लक्षात ठेवा, हे ज्युनियर कॉलेजचे पद आहेत. ज्युनियर कॉलेजसाठी आता आपण जे वरील बघितलं तेच इथं नियम चालू होतो. 44,900 म्हणजे जवळपास 45,000 रुपये पेमेंट ते 1,42,400 इतकं पेमेंट मिळू शकते, इथपर्यंत जाऊ शकते. आणि हे SC, OBC, SC जर नसेल तर OBCला जाईल, OBC जर नसेल तर SCला जाईल. अशा प्रकारचे पदसंख्या येते. पण म्हणजे एखाद्या 2 पदे, या पदांसाठी SC किंवा OBCचे कॅन्डिडेट मात्र अप्लाय करू शकतात. ओके. नोट दिलेली आहे की आरक्षणातील पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यास खुल्या प्रवर्गातील उमेदवारांचा विचार केला जाईल. जर SCचे किंवा OBCचे जर कॅन्डिडेट उपलब्ध झाले नाही तर मात्र ओपनमधून विद्यार्थ्यांचा या ठिकाणी विचार केला जाईल. मुलाखतीचे स्थान ग्रामीण टेक्निकल अँड मॅनेजमेंट कॅम्पस, विष्णुपुरी, नांदेड. मुलाखत दिनांक 8 जुलै सकाळी 11 वाजता. बघा, मी तीनही तुम्हाला जाहिराती टाकलेल्या आतापर्यंत. एक 6 जुलै, दुसरी 7 जुलै आहे, तिसरी 8 जुलैची आहे. तीनही जाहिराती खात्रीशीर आहेत. हे ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ, नेहरूनगर, नागलगाव तालुका कंधार, जिल्हा नांदेड येथील आहेत. मित्रांनो, आता आपण चौथी जाहिरात तुमच्या फायद्याची असेल ते पाहणार आहोत. या ठिकाणी बघा, हे सुद्धा जे आहे कनिष्ठ लिपिकाची जाहिरात आहे. लिपिक पद आहे पण कनिष्ठ आहे, पदसंख्या 1 आहे. तर हे स्वर्गीय निर्धनराव पाटील वाघाई कला वाणिज्य महाविद्यालय किटाडी, त्याला मांगली म्हणतात, तालुका लाखनी, जिल्हा भंडाऱ्याचे आहे. कनिष्ठ लिपिकची पद भरायची आहे, एकच आहे. शैक्षणिक पात्रता आहे BA, BCom किंवा BSc यापैकी कोणतेही एक असेल, पण मात्र MSc आणि त्याला कम्प्युटर टायपिंग करता आले पाहिजे. आता कम्प्युटर प्लस टायपिंग जे आहे 30+40 यायला पाहिजे, खुला प्रवर्गानुसार व्हायला पाहिजे. तर हे सुद्धा जाहिरात आहे. याची मुलाखत जी आहे ते 7 जुलै 2024ला सकाळी 10 वाजता किंवा 10:30 वाजता हजर व्हायचं. या ठिकाणी जे डॉक्युमेंट लागेल ते मूळ कागदपत्र, म्हणजे समजा BA, BComचं किंवा BScचं, सोबत MScITची ओरिजिनल, कम्प्युटरचे 2 डिप्लोमे ओरिजिनल घेऊन जायचे, जास्त काही न्यायचे नाही. 10वी, 11वी, 12वीचं घेऊन जायचे आणि BAचं घेऊन जायचं. तर हे अध्यक्षाची सही आहे. फोन नंबर दिलेला आहे. या फोन नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करून सेटिंगसुद्धा लावू शकता. असं मी सांगत नाही, तुम्ही समजू शकता. फोन नंबर देण्याचा म्हणजे उद्देश तोच असतो. इतर गोष्टी बारीक सारीक माहिती विचारू शकता. याबद्दल मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो. की याबद्दल मी डिस्क्लेमर लावतो की फोन नंबर दिला याचा अर्थ असा नाही की प्रत्येकजणच त्याला डोनेशन विचारणार म्हणून. काही व्यक्ती त्यासाठी अतिरिक्त माहिती विचारू शकतात. म्हणजेच काही संस्था केव्हाची आहे आणि कोणत्या वर्षी संस्थेची इस्टॅब्लिशमेंट आहे, अशा प्रकारे. सोबतच ग्रँटेड आहे की नाही पोस्ट, आणि विशेष म्हणजे संस्था कुठं आहे, त्या ठिकाणी आहे, कुठं जावं लागते, इतर अतिरिक्त माहिती तुम्ही या ठिकाणी विचारू शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारे ही चौथी जाहिरात होती. ही 4 जाहिराती आपण पाहिल्यात. आता आपण पुढील जाहिराती पाहणार आहोत. ही आहे शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालय कनिष्ठ माध्यमिक वणीची आहे. वणी येथील शाळेतील ही जाहिरात आहे. आणि तुम्ही या गोष्टी लक्षात ठेवा, ही जाहिरात जेवढी मोठी आहे तेवढीच का नाही थोडीशी महत्त्वाची सुद्धा आहे. शिक्षण प्रसारक मंडळ वणीला हे शाळा होती की आहे. तर यांनी या ठिकाणी थोडी माहिती दिली आहे. माहिती आपल्याला काही देणं घेणं नाही. शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालय कनिष्ठ माध्यमिक वणी. वाक्य इंटरव्ह्यूमध्ये काय सांगतात ते महत्त्वाचं आहे. शिक्षण प्रसारक मंडळ विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय शैक्षणिक सत्रात 2024-25 करिता खालीलप्रमाणे शिक्षकांची आवश्यकता आहे. पात्र उमेदवारांनी दिनांक 4/7/24ला दुपारी ठीक 12 वाजता किंवा 12:15 वाजता अर्ज, मूळ कागदपत्रे व त्याच्या स्वाक्षांकित प्रतीसह सत्यप्रतीसह विद्यालयाच्या कार्यालयात प्रत्यक्ष मुलाखतीकरिता उपस्थित राहावे. म्हणजे तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट घेऊन प्रत्यक्ष ऑफिसमध्ये त्यांच्या मुलाखतीसाठी हजर व्हावं लागेल. बघा, पहिलं पद आहे म्हणजे अनुक्रमांक 1 आहे. प्राथमिक व उच्च प्राथमिक शिक्षकासाठी पाहिजे. 5वी ते 8वी करता गणिताचे 2 पदे. BSc BEd पाहिजे. आणि शैक्षणिक कालावधी तुम्हाला माहिती आहे 24 ते 25 हे सगळीकडेच आहे. मी तुम्हाला याचा उल्लेख करणार नाही. दुसरं पद आहे प्राथमिक किंवा उच्च प्राथमिक शिक्षक आहे. इयत्ता 1ली 5वी ते 8वी विज्ञानाचं 1 पद. विज्ञान म्हणजेच BSc BEd, गणित म्हणलं तरी BSc BEd इन मॅथ. तिसरं पद आहे प्राथमिक किंवा उच्च प्राथमिक 5वी ते 8वीसाठीच आहे. भाषाशास्त्र म्हणजे BA पाहिजे. आणि याचे एकंदर 3 पदे आहे. HSc + DEd पाहिजे.
तर 12वी प्लस डी असलं तरी चालते. चौथं पद आहे 5वी ते 8वीसाठी प्राथमिक किंवा उच्च प्राथमिकसाठी शारीरिक शिक्षण एक पद BA BPEड. 5वं इयत्ता 5वी ते 8वीसाठीचं चित्रकलाचं एक पद पाहिजे BA BEd ATD मागितलं. ओके. 6वं पद आहे माध्यमिक शिक्षकाचं पाहिजे इयत्ता 9वी ते 10वीसाठी. इंग्रजीचं एक पद आहे BA BPEड पाहिजे. शैक्षणिक सत्र 24-25साठी. माध्यमिक शिक्षक इयत्ता 9वी 10वीसाठी पाहिजे. इतिहास व मराठीसाठी एक पद BA BPEड पाहिजे. 8वा पॉईंट आहे माध्यमिक शिक्षक वर्ग 9वी ते 10वीकरिता गणित एक पद BSc BEd. 9वं पॉईंट आहे माध्यमिक शिक्षक 9वी ते 10वीसाठी विज्ञान एक पद BSc BEd. आणि उच्च माध्यमिक म्हणजे हे ज्युनियर कॉलेजसाठी 11वी-12वीसाठी यासाठी भौतिकशास्त्र हे पद आहे फिजिक्ससाठी MSc BEd इन फिजिक्स प्लस सेकंड क्लास पाहिजे. ओके. अशा प्रकारे पदसंख्या दिलेली होती. या ठिकाणी मात्र अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव आणि मुख्याध्यापक यांची नावे दिलेली आहेत. ही जी आहे ही जाहिरात काल 30 जून 2024ला लोकमत पेपरला आलेली आहे आणि याची मुलाखत मात्र लक्षात ठेवायचं 4 जुलैला आहे. ओके. हां. तर आता आपण दुसरी जाहिरात पाहणार याच्यानंतरची. ओके. तर हे लक्षात ठेवा. मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो. ह्या ज्या जाहिराती आहे जाहिराती आपल्या कामाच्याच आहे आणि जाहिरातीकडे दुर्लक्ष करू नका. हे बघा, या ठिकाणी MSP आर्ट्स सायन्स आणि KPT कॅम्पस कॉलेज मानोरा डिस्ट्रिक्ट वाशिमची जाहिरात आहे. ही जाहिरात आहे CSBसाठी. ओके. दिलेला आहे CSB आणि जरी CSB असले तरी ग्रँटेड कोर्सवर आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तुम्ही CSB करा का काही करा, जे तुमचे पैसे आहे ते पैसे मिळतील तर ठीक, नाही मिळतील तर तुमचं वर्षाच्या शेवटी पेमेंट मिळतो. आता नोकरी करा आणि वर्षाच्या शेवटी पेमेंट घ्या 6 महिन्यानंतर, असं या शासनाची नीती आहे. 1-2 विद्यापीठ जर सोडले तर ते चांगलं नामांकित शाळा सोडल्या तर महिन्याचं पेमेंट करणारे असतील. अन्यथा आमच्या नागपूर विद्यापीठामध्ये वर्षाच्या शेवटीच पेमेंट मिळतं आणि या ठिकाणी काम करून काही फायदा नाही. ओके. पण तुमचं नॉलेज जे आहे, ज्ञान जे आहे ते वाढावं यासाठी ही जाहिरात दिली असते. त्यांना गरज असते, कोणी महिन्याचं देऊ शकतात. पॉलिटिकल सायन्सच्या 2 आहे, कॉमर्ससाठी 4, केमिस्ट्रीच्या 4, फिजिक्सच्या 2, बॉटनीच्या 2, जिओलॉजीच्या 2, मॅथ्सच्या 2. ह्या ज्या जागा आहेत ह्या ग्रँटेड पोस्ट म्हणतात. ओके. पण CSBच्या आहेत. ओके. कसं आहे ग्रँटेड कोर्स CSB. आणि दुसऱ्या त्याच्यानंतर वाचणार आपण वॅकन्सीज फॉर नॉन ग्रँटेड कोर्ससाठी. तर ह्या ज्या आहेत टोटल नंबर दिलेला येतं. MSc बॉटनीसाठी 2, MSc जिओलॉजी 2, केमिस्ट्रीसाठी MSc केमिस्ट्री 4, MSc मॅथ्स 2, MCOMच्या 2, MA इंग्लिश MA इंग्लिश लिटरेचर UG प्लस PG म्हणतात. तर लक्षात ठेवा, हा 6वा पॉईंट आहे. या ठिकाणी MA इंग्लिशच असतं आणि इंग्लिशमध्येच इंग्लिश लिटरेचरचे काही विषय असतात. जसे आम्हाला होता विक्टोरियन पिरियड, एलिझाबेथन पिरियड. ओके. 64 टू एलिझाबेथ असे अनेक प्रकारचे होते. मॅथ्यू वर्नाचा कालावधी होता. तर हे जे लिटरेचर जे आहे लिटरेचर इंग्लिश लिटरेचर फ्रॉम 64 टू शेक्सपियन पिरियड अशा प्रकारचे जे नाव होते ते फक्त लिटरेचरचाच पार्ट आहेत. पण मात्र आमच्या डिग्रीला MA इंग्लिश असं म्हणतात. या ठिकाणी प्रिंट मिस्टेक झाली. MA इंग्लिशच असतं किंवा MA इंग्लिश लिटरेचर असलं तरी ते चालेल, कारण का नाव द्यायला काही फरक पडत नाही. पण घेणाऱ्यांना मात्र विचार करून घ्यायला पाहिजे, कारण MA इंग्लिश लिटरेचर वेगळं असतं आणि MA इंग्लिश वेगळं असतं. म्हणण्याचा उद्देश हाच की MA इंग्लिश आणि MA इंग्लिश लिटरेचर विषय सारखेच असतात, फक्त नाव वेगळं असतं, एवढाच फरक. तर हे UG प्लस PG जे आहे याचा अर्थ होतो की अंडर ग्रॅज्युएटला तुम्हाला BA ELT पाहिजे, म्हणजे इंग्लिश लिटरेचर पाहिजे. पोस्ट ग्रॅज्युएटला तुम्हाला ELT नसलं तरी चालतं, कारण MA इंग्लिशमध्ये असायला पाहिजे. सोशलॉजी जे आहे 2 पदे, कम्प्युटर सायन्सचे 2 पदे. हे जे आहे नॉन ग्रँटेड पोस्टसाठी आहेत. या ठिकाणी तुमची जे इंटरव्ह्यू आहे, इंटरव्ह्यूचा कालावधी या ठिकाणी माहीत नाही, ते दिसते बाई का तरी पाहू. तर ही अशा प्रकारची जाहिरात आहे. तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. ओके. एलिजिबिलिटी दिलेलं आहे ॲज पर UGC नियमानुसार जे आहे. ओके. या ठिकाणी UGCच्या नियमानुसार म्हणजे काय, तर तुमचं MA MCOM MSc जे आहे हे सेकंड क्लासमध्ये B+मध्ये पास पाहिजे, प्लस नेट सेट PhD, नेट किंवा सेट किंवा PhD. कधी कधी कोणी उत्तीर्ण असतात 2 नेट किंवा सेट असतं, कोण नेट सेट PhD असतं. किती करा तरी कोणत्या एका कोर्सला व्हॅल्यू आहे, नेटला व्हॅल्यू आहे किंवा सेटला व्हॅल्यू आहे किंवा PhDला व्हॅल्यू आहे. ओके.
पेमेंट सारखाच मिळतो सुरुवातीला, मग PhD वाल्यांना जास्त मिळतो. असिस्टंट प्रोफेसरच्या ह्या पदभरत्या आहेत. ओके, तर ही आहे अकोल्यातील मेन. तिसरी जाहिरात आहे श्रीमती तुलसीबाई रंगलालजी झांबड सिनियर कॉलेज. ओके, तर ही सुद्धा नावाजलेलीच आहे. श्री वर्धमान जैन एज्युकेशनल अँड रिसर्च फाउंडेशन मायनॉरिटी स्कूल आहे. ओके, या ठिकाणी जे पदवंत संख्या दिलेली आहे लक्षात ठेवा, हे फुल टाईम आहे. असं म्हणतात की फुल टाईम रेग्युलर पोस्ट आहे, पण नॉन ग्रँटेड कोर्सेससाठी आहे. असिस्टंट प्रोफेसरच्या पद दिलेले आहे ठिकाणी पहा. ओके, तुम्हाला सांगतो आता हे जे आहे हे मोठं करतो आहे, हे चांगलं मोठं आहे. तर प्रिन्सिपलचं एक पोस्ट आहे. सायन्स प्लस कॉमर्स कोणत्यासाठी चालतं, म्हणजे प्रिन्सिपल पदासाठी सायन्सवाला कॅन्डिडेट चालतं की कॉमर्सवाला चालतं. ओके, 10-15 वर्षाचा अनुभव पाहिजे शिकवण्याचा, PhD पाहिजे आणि चांगलं हँडलिंग करता आलं पाहिजे. असिस्टंट प्रोफेसर केमिस्ट्रीच्या 3 आहे. मग असिस्टंट प्रोफेसरच्या सर्व जागा आहे, लक्षात घ्या, सर्व जागा असिस्टंट प्रोफेसरच्या आहे. फक्त फिजिकल एज्युकेशनची जागा एक वेगळी आहे. ओके, तर असिस्टंट प्रोफेसरच्या जागा आहे ते केमिस्ट्रीसाठी 3, फिजिक्ससाठी 2, कम्प्युटर सायन्ससाठी 2, मायक्रोबायोलॉजी 3, बायोकेमिस्ट्री 3, मराठी 1, इंग्लिश 1, कॉमर्ससाठी 4 आणि फिजिकल एज्युकेशनसाठी जे असतं त्यासाठी असतात 1 जागा. या ठिकाणी क्वालिफिकेशन, एलिजिबिलिटी, एक्सपिरियन्स दिलेला आहे ते पहा. ओके, आणि विशेष म्हणजे तुम्हाला आधीच सांगितल्याप्रमाणे जो क्रायटेरिया आहे तो क्रायटेरिया असतं पोस्ट ग्रॅज्युएटमध्ये B+ आणि नेट किंवा सेट किंवा PhD उत्तीर्ण असायला पाहिजे. विशेष म्हणजे या ठिकाणी रिझ्यूम पाठवा. ओके, या वेबसाईटवर संत गाडगेबाबाच्या, आणि सेल्फ अटेस्टेड डॉक्युमेंट्स जे आहे 5 जुलैपर्यंत ओके कॉलेजमध्ये तुम्ही या ठिकाणी देऊ शकता किंवा कॉलेजला प्रत्यक्ष व्हिजिट देऊन सबमिट करू शकता. हे जे आहे सिलेक्टेड कॅन्डिडेट शॅल बी कॉल्ड फॉर इंटरव्ह्यू, आणि मग तुम्ही जे डॉक्युमेंट्स पाठवता त्यामध्ये ते छाननीकरण कोणत्या कॅन्डिडेटला इंटरव्ह्यूला बोलवायचं त्यावरती विचार करेल मीना प्रेमचंद झांबड डायरेक्टर आहे. ही जाहिरात जी आहे ही 30 जून म्हणजे कालच आलेली आहे. ओके, काल हे पेपरला आली होती, मी त्याला छाटून टाकली, लक्षात ठेवा. तर ही अशा प्रकारची ही जाहिरात होती. मित्रांनो, आणखी तुम्हाला सांगतोय, ही एक जाहिरात आहे, ही आप्पासाहेब पार्वेकर आर्ट्स कॉलेज आहे यवतमाळची. ही यवतमाळची जाहिरात आहे आणि ही सुद्धा त्याच प्रकारातली जाहिरात आहे. ओके, ही बघा, ग्रँट इन एड कोर्स पण CSB पाहिजे कंट्रीब्युटरी. ओके, इंग्लिशच्या 2 जागा आहेत, मराठी 2, होम इकॉनॉमिक्स 2, कॉमर्सच्या 3, असे एकंदरीत 9 जागा. ओके, आणि नियम तोच आहे UGCच्या नियमानुसार तुम्हाला काय काय पास पाहिजे बघा. ओके, नेट सेट और PhD असं त्याने सांगितलेलं आहे. आणि क्वालिफाईड कॅन्डिडेट्स मे अप्लाय बिफोर 1 जुलै 2024 टू द प्रिन्सिपल अप्पासाहेब पार्वेकर महाविद्यालय नियर पॉवर हाऊस पांढरकवडा, म्हणजे पांढरकवडा रोड यवतमाळ. ही संस्था जी आहे यवतमाळलाच आहे, जे सिनियर कॉलेज यवतमाळला आहे. आपण इथून खेड्यावरती यवतमाळपर्यंत जाऊ शकत नाही, दूरवरचे लोक, कारण जायला 4 घंटे लागतात, नाही इंटरव्ह्यू अटेंड करायला 5 घंटे लागतात. ओके, डॉक्टर उदय नवलकर हे प्राचार्य आहेत, प्राचार्य चांगले आहेत, तर मलाही माहिती नाही, पाहिलं नाही. आणि श्री अण्णासाहेब पार्वेकर प्रेसिडेंट पार्वेकर साहेब चांगले आहेत. ओके, टिप अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयासाठी, आता हे ज्युनियर कॉलेज आहे, हे ग्रँटेड आहे. तर अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयासाठी अर्थशास्त्र, सहकार वाणिज्य, हिंदी व इतिहास या विषयासाठी गडाडी तासिका तत्वावरील शिक्षकांनी प्रत्यक्ष मुलाखतीसाठी 29 जूनला सकाळी 11 वाजता हजर व्हावे. म्हणजे 29 जूनला काही लोकांनी इंटरव्ह्यू अटेंड केला असेल. या ठिकाणी आज आपण 1 तारखेला हे जाहिरात बनवतो. तर नंतर हे संत गाडगेबाबा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी जे आहे, इथे फॅकल्टी रिक्रुटमेंट आहे. हे फॅकल्टी रिक्रुटमेंट लक्षात घ्या. कम्प्युटर इंजिनिअरिंग, कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग, डेटा सायन्स म्हणता त्याला, MCA, फिजिक्स, मॅथेमॅटिक्स, इंग्लिश, अकाउंट क्लर्क, ड्रायव्हर, एवढे सारे पद आहेत. त्यासाठी ते या ठिकाणी काय करू शकतील, तर या ठिकाणी ते आपला अप्लाय करू शकतील. तर मित्रांनो, हे अशा प्रकारची जाहिरात होती. ही जाहिरात आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मित्रांमध्ये सबस्क्राईब करून त्यांना सांगा की ही जाहिरात तुम्ही तुमच्या फायद्याची आहे. या ठिकाणी तुम्ही अप्लाय करा, नक्कीच तुम्हाला यश मिळेल. भेटूया अशा एका नवीन आणि अप्रतिम व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू व्हेरी मच. थँक्स फॉर वॉचिंग.